जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच आलेला आहे. प्रत्येकाला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते 2 प्रिसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिगेपिटा प्रिसेट असे 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली मित्रांनो काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला याचं बघू शकता मी ते तुम्हाला 3 टेक्स्ट लेअर ॲड करून दिलेले आहेत आणि इथे व्हिडिओची बघू शकता इथे लेअर ॲड करून दिलेलं आहे. स्टार्टिंगला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही इथे तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला मित्रांनो बघू शकता मी सांगतो इथे बीट जवळपर्यंत वाढवायचं आहे. करेक्ट 7.11पर्यंत वाढवा. लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या. बघू शकता सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, स्टार्टिंगला याचं आहे बघू शकता. इमेजवरती क्लिक करा. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा स्पॉट कलर. बघू शकता स्पॉट कलर इफेक्ट सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. बघू शकता सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो एवढी एडिटिंग झाल्याच्यानंतर 7.11पासून येता एक बिटला आता एक इमेज ॲड करत जायचं आहे आणि इमेजला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी एक बिटला आता एक इमेज मी ॲड करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी एक करून इमेजला मी ॲड करून घेतो आणि ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. तर बघू शकता मित्रांनो, अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर 2 ते 3च इमेज राहिलेले आहेत. दुसरी तर मित्रांनो बीटला ॲड करा. बघू शकता मी एक करून बीटला ॲड करत आहे. झालेले आहेत 2च इमेज राहिलेले आहेत मित्रांनो आपले ॲड करायचे. प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओ आजचा कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता आता लास्टच इमेज राहिलेला आहे ॲड करायचा. तर बघू शकता झालेलं आहे आपली सर्व काही इमेज ॲड करून. तर बघू शकता तर 2 इमेज सेम आहेत. तर हा वाला इथनं इमेज चेंज करूया आपण. हा वाला इमेज इथं ॲड करूया. तर बघू शकता सिम्पली मित्रांनो काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर बघू शकता मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्यानंतर बघू शकता बॅग यायचं आहे. बघू शकता बॅग यायचा मित्रांनो शिगेपिट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या आणि पहिल्या जे 3 टेक्स्ट लेअर आहे त्या पहिल्या 3 टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी पेस्ट करून घेतो. बघू शकता पेस्ट केल्यानंतर याचं तुम्ही त्या टेक्स्टचा कलर देखील चेंज करू शकता. जस्ट इफेक्ट्समध्ये जायचं आणि स्क्रिप्ट इफेक्ट दिसेल पहिला त्याच्यावर क्लिक करायचे. बघू शकता स्क्रिप्ट परत कलरवरती क्लिक करून इथं कलर तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबानं. बघू शकता रेड तुमच्या हिशोबानं. मी तर रेड ठेवतो करेक्ट. लाल ठेवतो आत्ता. बघू शकता तिन्ही लेअरला एकच कलर ठेवा. तुमच्या हिशोबाने इथं कलर सेट करा. तर बघू शकता बॅग आहे शिगेपिटा प्रेसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या
7.11च्या बिटला याचा पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. एक इमेज सोडायचा आहे दुसऱ्या, म्हणजे पहिला एक इमेज सोडून तिसरा. होऊ शकता आता एक बिटला म्हणजे एकाधिक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकाधिक बिटला हा इमेज म्हणजे एकाधिक फोटोला हा इफेक्ट पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा शिकेपीठ प्रेसेटमधला 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बघू शकता आता जे आपले उरलेले इमेज असतील त्या उरलेल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता झालेलं आहे. उरलेल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मी करेक्ट 11 ठेवतो. स्ट्रोकचा 12 ठेवतो मी. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेजोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.